सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण आजपासून सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला वाचायला सुरुवात करणार आहोत. आज मीनाक्षीताईंचं त्याच्याबद्दलचं जे सुरुवातीचं प्रस्तावनेचं लेखन आहे ते वाचूया. मीनाक्षीताई म्हणतात, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्याबद्दल बरंच काही लिहून आलं होतं. कोणी म्हणत ते जिवंत असून हिमालयात आहेत, कोणी म्हणतात विमान अपघात मुद्दाम घडवला, त्यात त्यांचा अंत झाला. अशा एक ना अनेक गोष्टी वाचण्यात आल्या आणि त्यांच्याबद्दल खरं काय घडलं हे वाचण्याची, माहिती करून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्यावर बरंच वाचन केलं. त्यांच्यावर लिहिण्याचे बरेच दिवसांपासून मानस होतेच. बऱ्याच वाचनाबरोबर प्रसिद्ध लेखक माननीय विश्वासराव पाटील यांची महानायक कादंबरी आणि कृष्णा बोस यांची नेताजी या 2 पुस्तकांच्या आधारे आणि मी काढलेल्या संदर्भात भर म्हणून बरीच माहिती उपलब्ध झाली. या 2 महान लेखकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून लिहिण्यास सुरुवात करत आहे. तसेच ज्ञात अज्ञात लेखकांच्याही पुस्तकातून बरेच संदर्भ घेतलेत. त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करून लिहिण्यास सुरुवात करते. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्याबद्दल सखोल अभ्यास केला तर त्यांचं विशाल रूप समोर येतं. सुभाषचंद्र बोसांचं जीवन एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक या व्यतिरिक्त ते माणूस म्हणून कसे होते हे आपण पाहणार आहोत. सुभाषचंद्र बोसांच्या राजकीय प्रेरणा, त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला ऐतिहासिक प्रवास, धाडसी लष्करी मोहीम हे पाहून अगदी थक्क व्हायला होतं. आझाद हिंद सेना जिथे उदयास आली ते सिंगापूर, व्हिएन्ना आणि प्राग ही त्यांची आवडती शहर, आणि जिथे त्यांचा दुर्दैवी अंत झाला ते तैपेई याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यांनी आझाद हिंद फौजेच्या एकजुटीसाठी केलेले संघर्ष अगदी वाखाणण्याजोगे आहे. सुभाषचंद्र बोसांनी आपल्या अवघ्या 48 वर्षांच्या कारकिर्दीत कर्तृत्वाने, तेजाने तळपून इतिहासात आपलं ध्रुवासारखं अढळ स्थान निर्माण केलंय. त्यांचं धाडस अचाट होतं. आझादीसाठी त्यांनी अर्ध्या जगाला गवसणी घातली होती. ते विलक्षण बुद्धिमान होते. तेव्हाच्या ICS परीक्षेत ते गुणवत्ता यादीत 4थे आले होते. काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले होते. सुभाषचंद्रांचा जीवन संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवर घडलाय. हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळ, गांधी नेहरूंशी संघर्ष, महायुद्ध काळातील जर्मनीतील वेदनामयी आयुष्य, पूर्व आयुष्यातील त्यांनी केलेलं कर्तृत्व पाहून अगदी मन भारावून जातं. इम्फाल मोहीम 1941-42 च्या दरम्यान जपाननं रद्द केली होती, परंतु केवळ नेताजींच्या आग्रहानं 1944 मध्ये ती राबवली गेली. जपाननं त्यांना केवळ व्यक्ती म्हणून न मानता युद्धकाळाचे एक मित्र मानत असत. 30-35 हजार युद्धकैदी आझादीसाठी लढा देतात असं आझाद हिंद फौजेसारखं दुसरं उदाहरण सापडणार नाही. त्यांच्या या लढ्यात त्यांना मोलाची साथ देणारे सेहगल, धिल्लन, शहानवाज, कर्नल डॉक्टर लक्ष्मी, डॉक्टर यल्लप्पा यांच्यासारखे लढवय्ये त्यांची साथ मिळाली. तसंच रेझिस्टन्स चळवळीचा नेता एडम ट्रॉट, ब्रह्मदेशचे पंतप्रधान डॉक्टर बा मॉ यांच्यासारखे जागतिक पातळीचे महान नेते त्यांच्या जीवनात आले. त्यांनी आपल्या अल्पायुष्यात
जगातील अनेक कर्तृत्ववान लोकांचा आदर्श समोर ठेवला. आधुनिकतेचा आग्रह धरणारे एक धाडसी विचार नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. लष्करी शिक्षणाचा गंध नसलेला पण ब्रह्मी आघाडीवर माउंटबॅटन स्टिव्हिल विरुद्ध झुंज दिलेले रणयोद्धा आणि याच धक्काधक्कीच्या काळात ऑस्ट्रेलियात एमिली बरोबर सुरू असलेले त्यांचं प्रेमजीवन, असे त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक पैलू आपल्याला दिसून येतात. नेताजींचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व, निधर्मी भारताचं स्वप्न हे त्यांच्या जीवनाचं मुख्य अंग होतं. हिरोशिमा आणि नागासाकीच्या पाडावानंतर अमेरिकन सेनानी मॅकार्थरने टोकियोचा ताबा घेतला. त्यावेळी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत की जपानमध्ये कुठे लपून आहे याचा छडा लावण्यासाठी त्यांनी जंग पछाडलं. त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची उलट तपासणी करीत असताना जेव्हा बोस नाव यायचं त्यावेळी जपानी अधिकारी ताठ उभे राहून आकाशाकडे पाहत राहायचे. मॅकार्थरने या विचित्र प्रकाराबद्दल चौकशी केल्यावर त्यांना सांगण्यात आलं की जेव्हा जपानी लोकांच्या कानावर परमेश्वराचं किंवा जपानच्या राजाचं नाव कानावर पडतं तेव्हा जपानी लोक अशा प्रकारे पूज्य अभिवादन करतात. नेताजींनी त्यांच्या मनात असे पूज्यस्थान निर्माण केलं होतं. त्यांच्यावर जपानी लोकांची इतकी श्रद्धा होती की जेव्हा इम्फाल मोहीम अयशस्वी झाली तेव्हा जपानी जनतेने आपला तोजो पंतप्रधान बदलला, पण नेताजींना मदत करणं थांबवलं नाही. अशा या अनेक कर्तृत्वाने भारित नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कोटी कोटी प्रणाम. मीनाक्षीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच नेताजींचं आयुष्य हे फार म्हणजे त्याच्याभोवती अनेक अशी वलय आहेत आणि मला सुद्धा तितकीच उत्सुकता आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्या श्रोतृवर्गाला पण नेताजींच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता आहे. तर सुरू करूया पहिला भाग. लेखिका सौ मीनाक्षीताई देशमुख. सुभाषचंद्र बोस हे एक भारतीय राष्ट्रवादी नेते होते. ते नेताजी नावाने प्रसिद्ध झाले. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते. त्यांनी आझाद हिंद नावाचं भारतीय राष्ट्रीय सैन्य म्हणजे INA तयार केली आणि ब्रिटिश सरकारच्या कचाट्यातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांचे वडील कटक ओडिसामध्ये वास्तव्यास होते. वडील जानकीनाथ आणि पत्नी प्रभावतीच्या पोटी सुभाषचंद्रांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला. सुभाषबाबूंचे बालपण कटकमध्ये गेलं, परंतु नंतर शिक्षणासाठी कलकत्त्याला आले. त्यांचं कुटुंब ओरिसातील प्रसिद्ध बंगाली कुटुंब होतं. त्यांचे वडील जानकीनाथ कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली. काही काळ त्यांनी कटक महानगरपालिकेतही काम केलं. ते बंगालच्या विधानसभेचे सदस्यही होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर किताब दिला होता. त्यांची पत्नी प्रभावतीचं माहेर दत्त घराणे कलकत्त्यातील श्रीमंत आणि नावाजलेलं होतं. अशा या नामांकित आईवडिलांच्या पोटी सुभाषचंद्रांचा जन्म झाला. त्यांना 8 भाऊ आणि 6 बहिणी होत्या. त्यातले ते 5वे अपत्य होते. त्यांना आपल्या सर्व भावंडांमध्ये 2 नंबरचा भाऊ शरद बाबू यांच्याशी त्यांचं जास्ती सख्य होतं. त्यांना ते मेजेदा म्हणत. लहानपणी सुभाषबाबू कटकमधील रॅव्हॅन्शा कॉलेजिएट हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यांच्या शाळेतील वेणी माधवदास नावाचे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागवत होते. त्यांच्यामुळे सुभाषबाबूंमध्ये देशभक्ती जागृत झाली.
वयाच्या 15व्या वर्षी ते गुरु शोधण्यासाठी हिमालयात गेले, पण त्यांचा हा शोध सफल झाला नाही. नंतर ते स्वामी विवेकानंदांचे शिष्य बनले. सुभाषबाबूंच्या आयुष्याला कलाटणी देणारं, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या काही स्त्रियांची आपण माहिती घेऊया. सुभाषचंद्रांची आई प्रभावती देवी यांची आपल्या घरावर जबरदस्त पकड होती. घरात त्यांचा शब्द अंतिम समजला जाई. त्यांचे व्यवहार ज्ञान उत्तम होते. त्यांचं व्यक्तिमत्व सर्व दृष्टीनं कणखर होतं. सुभाषचंद्रांना इच्छाशक्ती, संघटन क्षमता, दृढनिश्चय इत्यादी नेतृत्व गुणांचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. त्या कडक शिस्तीच्या होत्या आणि मुलांनाही त्यांनी अशीच कडक शिस्त लावली होती. मुलांच्या शिक्षणावर त्यांची करडी नजर असायची. मुलं अभ्यास करीत असताना त्यांनी अभ्यासात हायगय करू नये म्हणून येता जाता त्यांचं लक्ष असायचं. त्यांची चाहूल लागली की मुलं मोठ्या आवाजात इंग्रजी परिच्छेद वाचायला सुरुवात करत असत. मुलांना वाटायचं आपल्या आईला इंग्रजी येत नाही. असं बऱ्याच वेळा घडल्यानंतर एकदा त्या म्हणाल्या, का रे, दरवेळेला तो एकच परिच्छेद का वाचता, दुसरा धडा नाही का? मुलांना कळून चुकलं की आईला फसवणं इतकं सोपं नाही. मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने प्रभावतीने घरी एक शिक्षक ठेवून थोडंफार त्या इंग्लिश शिकल्या. सुभाषबाबूंना पुष्कळ भावंड असल्यामुळे त्यांना अपेक्षित असं आईवडिलांचं प्रेम मिळत नसे. ही खंत त्यांना नेहमीच वाटायची. तरी त्यांना आपल्या आईवडिलांबद्दल प्रचंड आदर होता. त्यांना वाटायचं आपल्या वडिलांशी जवळीक साधावी, त्यांच्याबरोबर संवाद घडावा, अशी सुप्त भावना त्यांच्या मनात नेहमी असायची. आपली खंत ते वयाच्या 14-15 वर्षापर्यंत आईला लिहिलेल्या पत्रातून व्यक्त करून आपलं मन मोकळं करायचे. भावनिकदृष्ट्या दूर असलेल्या आईला किशोर वयातील सुभाष असाच आपल्या मनातील खळबळ पत्राद्वारे व्यक्त करत असे. त्यांचं शालेय शिक्षण संपन्न झाल्यावर ते विचार करू लागले, शिक्षण घेणं म्हणजे केवळ अभ्यासाच्या मागे लागणं नाही. विद्यापीठातल्या पदव्यांपेक्षा ते चारित्र्याला जास्त महत्त्व देत. आपल्या मनातल्या अशा येत असलेल्या आपल्या भावना तरुण सुभाष आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून व्यक्त करीत असत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईविषयी असलेला आदर. पूज्य भावनांचे रूपांतर आपल्या मातृभूमीची होत असलेली दुर्दशा भावनेचं रूपांतर समर्पणात होऊ लागते. त्यांना वाटे आपली आई फक्त आपलीच आई नाही, तर आपल्या सगळ्या भारतीयांची माता आहे. प्रत्येक भारतीय पुत्राला अशी आई लाभली तर. सुभाषचंद्रांचं ठाम मत होतं की बंगालच्या माताच फक्त बंगाल वाचवू शकतात. जेव्हा बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी वंदे मातरम लिहिलं तेव्हापासून प्रत्येक बंगाली तरुण तरुणी मातृभूमी आणि देवालाही, विशेषतः दुर्गा माता आणि काली मातेच्या ठिकाणी आपल्या आईलाच बघू लागले होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी घर सोडून गुरुशोधार्थ निघून गेले. परंतु गुरुशोध न लागल्याने हताशावस्थेत सुभाषबाबू घरी परत आले. त्यांची आई प्रभावतीला वाटायचं आपल्या मुलाला आपली जराही फिकीर नाही. गुरूंचा शोध असफल झाल्यावर त्यांच्या वाचनात स्वामी विवेकानंदांचं साहित्य आले आणि ते प्रभावित होऊन स्वामी विवेकानंदांचं शिष्य बनले. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण पुढच्या भागात म्हणजे उद्याच्या भागात वाचणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते की इतकी सुंदर अशी लेख मला वाचायची त्यांनी मला परवानगी दिली आहे. धन्यवाद ताई.